आभार व्यक्त करतो। तसेच पंचांच्या भूमिकेत रायगड जिल्ह्यातील एक नावाजलेले पंच ज्यांनी खऱ्या अर्थानं सर्वांच्याच खरोखर त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। एक यशस्वी कमिटी या ठिकाणी निवडली ती म्हणजे सिद्धेजी कोसबे यांनी, ती म्हणजे अनिल राऊत सर आणि टीम एक यशस्वी या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पंच म्हणून या ठिकाणी लाभले गेले। चला तर दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर मी विनंती करतोय व्यवस्थापक सदस्य, मी विनंती करतो की आपण या ठिकाणी लाईन मारून घ्यायचे आहेत। त्वरितच आपण या ठिकाणी लगेचच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करणार आहोत। एक रोमहर्षक मायबाप रसिको, एक रोमहर्षक सामना मैदानामध्ये रंगणार आहे। खरोखरच आज मस्यातून असो, आज शिवदन मधून असं अनेक ठिकाणून या ठिकाणी आज रसिक वर्ग या ठिकाणी ही प्रीमियर लीग पाहण्यासाठी आला। खरोखर त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अजूनही रसिक वर्ग या ठिकाणी त्याच संख्येने या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेतोय। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं कबड्डी आज साता समुद्र पल्याड जाऊन पोचली गेली। आज रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू आज महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करतायत। आज महाराष्ट्र संघामध्ये या ठिकाणी खेळले गेले, परंतु एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण करून देण्यासाठी एक स्पर्धा आयोजन केली गेली, ती म्हणजे सिद्धेजी जयंतराव कोसबे यांच्या माध्यमातून सुवर्ण गणेश कबड्डी संघ यांच्या माध्यमातून एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी पार पडते। परंतु आज दोन्ही तालुक्यांना एकत्रित करणे हे सोपं नाही, परंतु दोन्ही तालुक्यातील 8 संघ मालकांना या ठिकाणी संधी मिळाली खरोखरच। परंतु येणारा जो पर्व दुसरा असेल याच्याहून डबल संघ या ठिकाणी या लीग मध्ये पाहायला मिळतील। खरोखरच एक चांगलं आयोजन या ठिकाणी सिद्धेजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहतोय। तसेच रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी बोर्लीमध्ये MPL प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेचं आयोजन येत्या 28 मार्चला या ठिकाणी बोर्ली पंचायत मध्ये लिलाव प्रक्रियेमध्ये 8 संघ तिथे देखील सहभागी आहेत। बोर्ली पंचायत मध्ये एक यशस्वी स्पर्धा आपण त्या ठिकाणी पार पाडतो, ती म्हणजे MPL स्पोर्ट्स क्लब ची स्पर्धा आपण त्या ठिकाणी पार पाडतोय। येत्या 28 मार्चला या ठिकाणी मी विनंती करतो या ठिकाणी कॅमेऱ्याच्या समोर जी रसिक वर्ग उभा आहे 1-2 मिनिटांसाठी आपण थोडंसं साईडला व्हायचं आहे। दोन्ही पंचांना देखील विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी मैदानामध्ये यायचं आहे। संघ आहे या कबड्डीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक सुंदर गीत आपण या ठिकाणी पाहिलं गेलं, परंतु मजबूत एक सामना मैदानामध्ये रंगणार आहे, तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर
अपक्ष असेल सिद्धेश कोसबे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समालोचन कक्षाला येऊन भेट द्यायची आहे. आणि श्लोक गारमेंट खरसई संघ यांनी नाणेफेकी जिंकून या ठिकाणी प्रथमच अंगण स्वीकारले गेले. या ठिकाणी धाडस करावं लागेल मैदानामध्ये मित्रांनो, संघर्ष करावा लागेल. पाहूया कोणता संघ या ठिकाणी धाडस करतोय, कोणता संघ या ठिकाणी संघर्ष करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं आज गेल्या अनेक दिवस या स्पर्धेची वाट पाहत होतो. ती स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यात येऊन या ठिकाणी पोहोचली गेली, परंतु या स्पर्धेचं अंतिम विजेता पद अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल तो येणारा काळ येणारी वेळ आपल्याला या ठिकाणी सांगून जाईल. एकच सामना रंगतोय मैदानामध्ये. रसिको श्वास रोखून धरा, झुरला उडणार आहे. मैदानामध्ये सामना रंगतोय उपांत्य फेरीचा. सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध श्लोक गारमेंट खरसई संघ. दोन महाबलाढ्य तुल्यबळ संघांमध्ये या ठिकाणी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथमच चढाई मार्फत सुवर्ण गणेश दिव्यागर संघाकडनं संघ कर्णधार सोम तोडणकर. दोन्ही संघांना धाडस करावं लागेल, परंतु कोणता तरी एक संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये विजयी होईल. एका संघाला विजय प्राप्त तर एक संघ पराजित होईल. पाहूया कशा प्रकारे दोन्ही संघ या ठिकाणी खेळी करतायत. सोम या ठिकाणी चढाई बोनस गुण मारण्याचा प्रयत्न सोम होता, परंतु सोमला या ठिकाणी मागं परतावं लागलं. अपयश आला, परंतु जर्सी क्रमांक 4-8 ज्यांनी वारंवार त्या ठिकाणी आपल्याला चढाई मागील सामन्यामध्ये पाहायला मिळाली आणि मजबूत डिफेन्स सुरेख क्षेत्ररक्षण असलेला हा संघ अर्थातच सुवर्ण गणेश दिव्यागर संघ. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही धावण्याचं धाडस करत नाही तोपर्यंत स्पर्धेमध्ये जिंकणं देखील तुम्हाला अशक्य आहे. तर पाहूया, शक्य करायचं असेल तर मित्रांनो धाडस करावं लागेल. तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला अंतिम विजेतेपद पटकावायचं असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्हाला धाडस हे करावं लागेल. तर पाहूया कोणता संघ या ठिकाणी खऱ्या अर्थानं धाडस करतोय. चढाई मार्फत जर्सी क्रमांक 9 ज्याने आपल्या संघाला उपांत्य फेरीमध्ये आणण्यासाठी ज्याचा मोलाचा वाटा आहे तो हा खेळाडू सुरेख मध्यरक्षकाला या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः बाद झालाय. स्वतःची चुकी या ठिकाणी धोक्याची घंटा डू आर डाय आमंत्रित केले, ते म्हणजे जर्सी क्रमांक 2 अजय ह्याला आमंत्रित केले. सुरेख गडी या ठिकाणी टिपला गेला अजय यानं. सुंदर या ठिकाणी यश संपादन केलं, ते म्हणजे अजय यानं. पुन्हा एकदा धोक्याची घंटा, त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर. सॉरी, रोहित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चढाईवरती, परंतु मजबूत अँकल या ठिकाणी पाहायला मिळाला. सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाकडनं सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी मजबूत खेळाडूंचा भरणा असलेला संघ या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं ज्युनियर खेळाडूंचा एक नौका खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ सुवर्ण गणेश दिव्यागर संघ. पुन्हा एकदा चढाई मार्फत या ठिकाणी पाहायला मिळतं जर्सी क्रमांक 1. पाहूया, आपल्या गुणाचा या ठिकाणी श्री गणेश अजूनही झालेला नाही, परंतु गुण प्राप्त करण्यासाठी धडपड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, जीवनामध्ये देखील आपल्याला हाच संघर्ष पाहायला मिळतो आणि जंगलामध्ये देखील आपल्याला हाच संघर्ष पाहायला मिळतो. जंगलामधील हरिण सकाळी उठल्यानंतर विचार करतो की मला खूप धावायचं आहे, नाहीतर सिंह मला मारून खाईल. आणि सकाळी सिंह उठल्यानंतर विचार करतो की मला हरणापेक्षा जास्त वेगाने धावायचं आहे, नाहीतर मी उपाशी मरेन. मित्रांनो, जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं खरोखर सांगायचं वाटतं की जीवन जगण्यासाठी संघर्ष हे तर करावंच लागतो. आणि मित्रांनो, संघर्षाशिवाय जीवन नाही आणि संघर्ष हेच मात्र जीवन आहे. खऱ्या अर्थानं पाहूया आज कोणता संघ या ठिकाणी धाडस करतोय. जर्सी क्रमांक 1 पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी आपल्या संघाला गुण प्राप्त करून देतोय.
संघाचं अजूनही खातं खोललं नाही, परंतु किती गुण मिळत आहेत. पंच आहेत अनिल राऊत सर त्या ठिकाणी पंच आहेत. 2 गड्यांचा बळी घेऊन या ठिकाणी आपल्या तंबूमध्ये या ठिकाणी सुखरूपपणे चला पंचांचा निर्णय मित्रांनो. पंच 3 खेळाडूंचा बळी घेऊन आपल्या संघामध्ये सुखरूप दाखल. पहिली सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे या सामन्यामधली अनिल राऊत सर राष्ट्रीय पंच आहेत मित्रांनो. आता राष्ट्रीय पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो अनेक मोठमोठ्या सामन्याच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ते म्हणजे अनिल राऊत सरांना आपण या ठिकाणी पाहिलं गेलं अनेक सामन्यांमध्ये पंचांची भूमिका अगदी चोखपणे त्या ठिकाणी यशस्वी पार पाडतात. जर्सी क्रमांक 6 दिव्यागरच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी चढाईसाठी गेलाय, परंतु गुण प्राप्त करतोय का आणि 1 गुणाचा बळी घेऊन आपल्या तंबूमध्ये सुखरूपपणे दाखल त्या ठिकाणी श्लोक गारमेंट खरसाई संघ. टाइमआउट या ठिकाणी घेतला गेला. रणनीती आखण्याचा वेळ या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे पहिला टाइमआउट आपण पाहतोय. मित्रांनो आपण पाहिलं गेलं चालू सामन्यामध्ये अगदी 0-6 आता गुणफलक जाऊन पोहोचले 4-6. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आपण पाहिलं गेलं खेळाडूंनो तुम्ही मनात असंच आणू नका की मी गेम चेंजर आहे, माझ्या मुले माझी टीम आहे हा तुमचा गर्व आहे, कारण टीम मुले तुम्ही आहात हे विसरू नका, कारण वाईट वेळेत टीम तुम्हाला पाठीशी घालत असते. खऱ्या अर्थानं खरोखरच ज्या वेळेला आपला बॅड या खेळामध्ये मित्रांनो 2 प्रकारचे पॅच, एक बॅड पॅच असतो एक गुड पॅच असतो. ज्या वेळेला आपला गुड पॅच असतो त्यावेळेला तोच रसिक वर्ग आपल्याला डोक्यावरती धरतो, पण ज्या वेळेला आपल्याला बॅड पॅच येतो त्यावेळेला तोच रसिक वर्ग या ठिकाणी आपल्याला डोक्यावरनं खाली देखील आपटतो. खऱ्या अर्थानं या खेळामध्ये या 2 प्रकार पॅच आपल्याला आपण पाहत आलोय खेळत आलोय तुम्ही अनुभवलंय देखील, परंतु या ठिकाणी मैदानामध्ये धोक्याची घंटा सोमसाठी 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी धावून गेला तो म्हणजे सोम, परंतु सोमला या ठिकाणी गुण प्राप्त करावा लागेल. सोम या ठिकाणी यश संपादन करतोय. थोडस गचार क्षेत्ररक्षण थोडीशी कुठेतरी घाई या ठिकाणी पाहायला मिळाली. आता जो सोम तोडणकर यांनी जो गडी बाद केला त्यास महेश भगत यांकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे तो म्हणजे सोम याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सामना संपताच सोम आपण या ठिकाणी आपण कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. जर्सी क्रमांक 8 आणि टाइम आउट असेल तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचं अगदी थोड्याशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघ. खेळाडूंनो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं त्यामध्ये अनेक संघर्ष येत असतात, संघर्षानं सामोरं जाण्याची ताकद खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये असली पाहिजे. मित्र वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानात उतरतो. पराभवानं माणूस संपत नाही, प्रयत्न मात्र सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी देखील अजून जिंकलेलो नाही. धोक्याची घंटा रोहितसाठी, रोहितला या ठिकाणी गुण संपादन करावं लागेल. तर पाहूया कशा प्रकारे चढाई असेल, कशा प्रकारे या ठिकाणी गुण संपादन करतोय तो म्हणजे रोहित आपल्या संघासाठी या ठिकाणी गुण संपादन करून देतोय का, परंतु मजबूत क्षेत्ररक्षण आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाचं. पुन्हा एकदा चढाई मार्फत अजय सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचा एक संकटमोचक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजेच अजय याच्याकडे चढाई मार्फत, परंतु त्याला देखील ज्ञात आहे आपला संघ बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी काहीशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे याची जाणीव ठेवून तो देखील या ठिकाणी मागे मागे परतला आणि त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर. जर्सी क्रमांक 8 पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळी करतोय आपला संघ काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे. डू आर डाय रेड आमंत्रित केलं सोम याला
खरसई संघाच्या प्रांगणामध्ये. तर पाहूया सोम गुण संपादन करतोय का. तर पाहूया मजबूत क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गेलं मागील सामन्यामध्ये श्लोक गारमेंट खरसई संघाकडनं सुपर टॅकल या ठिकाणी पाहिलं गेलं. तो म्हणजे श्लोक गारमेंट खरसई संघाकडनं एक चांगला सामना मैदानामध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. श्लोक गारमेंट खरसई विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्यागर. तर पाहूया अंतिम सामन्यात कोणता संघ विजयी होतोय. अंतिम सामन्यात कोणता संघ विजय प्राप्त करतोय. सुरेख सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. धोक्याची घंटा या ठिकाणी वाजले. गुण संपादन करावं लागेल, गुण पटकावा लागेल तो म्हणजे या चढाईपट्टूसाठी. आणि गुण संपादन केलंय, यश संपादन आलंय आणि त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर अजय 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये धावून गेलाय. तर पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी अगदी काहीशा गुणाची आघाडी आपल्या संघाकडे आहे, परंतु यशस्वी खेळी या ठिकाणी मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे श्लोक गारमेंट खरसई संघ. एक या संघाची खासियत आहे कमबॅक. आपल्याला मित्रांनो पाहायला मिळाला मागील 3 सामन्यांमध्ये आपण पाहिलं देखील की कमबॅक हा संघ लवकरात लवकर या ठिकाणी करतोय. परंतु रसिकांची दाद या ठिकाणी मिळते या खेळाडूंना आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. रिकाम्या हाती मागे परतला, त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर. धोक्याची घंटा अजय साठी, गुण संपादन करावं लागेल. 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये धावून गेला आहे. तर पाहूया गुण संपादन करतोय का, आपल्या संघाला गुण प्राप्त करून द्यावं लागेल तर कशा प्रकारे खेळी करतोय. गुण संपादन केलंय, यश संपादन केलंय. बाद व्हावं लागतं जर्सी क्रमांक 8. अजूनही सोहम देखील बाहेर आहे मैदानाचा. 3 खंदे मोरे या ठिकाणी डासून पडले ते म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाकडनं. आणि सुरेख खेळी, अष्टपैलू खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. अजय याची खरोखरच या संघात सुरेख खेळ मैदानामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु चढाई बहादर या ठिकाणी चढाईसाठी उजव्या कोपऱ्यात या ठिकाणी खोलवरती चढाई करतोय. जर्सी क्रमांक 1. टाइम आउट असेल ते म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचं. एका वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संघ करण्याचा सोहम तोडणकर त्या ठिकाणी आहे. तर एक आगळीवेगळी रणनीती आखण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. तर पाहूया श्लोक गारमेंट खरसई संघाचं देखील रणनीती देखील त्यांनी देखील त्या ठिकाणी रणनीती आखली असेल की कशा प्रकारे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी कमबॅक करायचा आहे. चढाई मार्फत जर्सी क्रमांक 1 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी धावून गेलाय तो म्हणजे जर्सी क्रमांक 1 श्लोक गारमेंट खरसई संघाचा हा चढाईपट्टू. आणि त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 1. पाहूया सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचं वारूळ रोखलं जातंय का, परंतु रिकामे हाते मागे परतला आणि त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 1. पाहूया आणि तो देखील मागे परतलाय. पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजले, आमंत्रित केले अजय याला. खेळाडू आहेत 3, गुण संपादन करावं लागेल, यश संपादन करावं लागेल. पाहूया कशा प्रकारे खेळी असेल अजय याची. सुरेख खेळी या ठिकाणी पाहिली. मागील 2 थर्ड रेड मध्ये गुण संपादन केलं होतं, यश संपादन केलं होतं. आणि सुरेख खेळी मैदानामध्ये रंगते. सुंदर खेळी, सुरेख खेळी. खरोखर रसिक वर्गाचं प्रोत्साहन या ठिकाणी दिलं जाते. रसिक वर्गाचं प्रोत्साहन या ठिकाणी या खेळाडूला दिलं जाते. थर्ड रेड धोक्याची घंटा, बोनस गुण मारण्याचा प्रयत्न.
पण सुंदर खेळ या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहिली गेली. अजय याची सलग तिसऱ्या 3 थर्ड रेड मध्ये गुण संपादन केलं. ऑल आउट आणि टीम या ठिकाणी ऑल इन होते, ती म्हणजे श्लोक गारमेंट खरसाई संघाची. आणि महेश भगत यांच्याकडून अजय यांनी जे आता 2 खेळाडू बाद केले त्यास 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सामना संपताच आपण या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जायचं अजय भाईदे. वाणी सर, खऱ्या अर्थानं एक सुंदर सामना मैदानामध्ये या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. एक चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. तसेच अजय भाईदे यांनी जे 2 खेळाडू बाद केले त्यास सुरेंद्र भाईदे कापोली यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आले. खरोखरच सुंदर खेळ मैदानामध्ये पाहायला मिळते. सुरेख खेळ मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. चालू सामना मैदानामध्ये रंगतो. अर्थातच सुवर्ण गणेश दिव्यागर संघ विरुद्ध श्लोक गारमेंट खरसाई संघ. मित्र हो, मनगटाला बांधलेल्या घड्याच्या काठ्यानं आपण थांबवू शकतो, परंतु प्रकृती पुढे कोणाचाही मिजाज चालत नाही. तो उगवतो देखील वेळेवर आणि मावळतो देखील वेळेवर. मित्र हो, जोपर्यंत पडत नाही घाव तोपर्यंत दगड सुद्धा देव नसतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुंदर चुरस मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे श्लोक गारमेंट खरसाई संघाची विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्यागर. दोन्ही महाबलाढ्य तुल्यबळ अशा संघांमध्ये या ठिकाणी चुरस पाहायला मिळते. तर पाहूया अंतिम सामन्यात कोणता संघ विजय संपादन करतोय. चढाई मार्फत सोहम तोडणकर जर्सी क्रमांक 10 डाव्या कोपऱ्यात त्या ठिकाणी चढाई करतोय. आपला संघ बऱ्याचशा काहीशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे, याची जाणीव ठेवून अगदी कर्णधार पदाची यशस्वी जबाबदारी पार पाडत सोम देखील यशस्वी खेळी करतोय मैदानामध्ये. रिकामे हाती मागे परतलाय. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 6. तर पाहूया कशा प्रकारे खेळी असेल, कशा प्रकारे रणनीती असेल, ती म्हणजे खरसाई संघाची. मागील सामन्यामध्ये पाहिलं आपण, खरसाई संघाचा कमबॅक होताना पाहिलं गेलं, परंतु या सामन्यामध्ये कमबॅक होईल का, कमबॅक करेल का, तो येणारा काळ, येणारी वेळ आपल्याला त्या ठिकाणी सांगेल. परंतु रिकामे हाते मागे परतलाय, त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा डू ऑर डाय स्पेशलिस्ट अजय भाईदे, सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाचा उत्कृष्ट चढाईपट्टू, ज्याने आपल्या संघाला विजयाच्या दिशेने त्या ठिकाणी घेऊन जातोय हा खेळाडू. पुन्हा एकदा अजय भाईदे चढाई मार्फत या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख खेळी मैदानामध्ये आपण या ठिकाणी पाहिली गेली. अजय याची मागच्या 3 थर्ड रेड मध्ये यश संपादन केलं, परंतु या थर्ड रेड मध्ये यश संपादन करतोय का, कशा प्रकारे खेळी करतोय. काही क्षण त्या ठिकाणी आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं गेलं आणि बाद होतोय चढाईपट्टू, गुण मिळतोय खरसाई संघाला. अनिल राऊत सर त्या ठिकाणी पंचांची भूमिका त्या ठिकाणी योग्यरित्या पार पडतायत. थर्ड रेड धोक्याची घंटा त्या ठिकाणी वाजली गेली, आमंत्रित केले जर्सी क्रमांक 9 आणि सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, ते म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर अर्थातच सोहम तोडणकर याच्याकडे पाहायला मिळालं. आणि मध्यांतर या ठिकाणी होतोय, सामन्याचा मध्यांतर होतोय. तर पाहूया येणाऱ्या मध्यांतरानंतर काय रणनीती आखली जाईल, काय रणनीती असेल श्लोक गारमेंट खरसाई संघाचे, कशा प्रकारे खेळी असेल, कोणत्या प्रकारे खेळी असेल. अगदी काहीशा गुणांनी त्या ठिकाणी आघाडीवरती आहे, तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघ. आपल्याला या ठिकाणी मंत्रमुग्ध करणारी समालोचन या ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजेच सार्थक गाणेकर यांच्या कॉमेंट्रीवर, यांच्या समालोचनावर प्रभावित होऊन या ठिकाणी प्रतीक दिवेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर असे दर्दी कबड्डी रसिक या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की या ठिकाणी आता कॉमेंट्रेटीवर सुद्धा त्यांचं मन भाळलेलं आहे. इतकं सुंदर या ठिकाणी त्यांनी समालोचन केलंय. आज सायंकाळपासून अतिशय सुंदररित्या समालोचनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. या ठिकाणी मध्यंतरापर्यंत 0, 9 आणि 16 असा स्कोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 9 आहेत ते म्हणजेच खरसाई संघाचे, 16 आहेत ते सुवर्ण गणेश या संघाचे. त्यामुळे हाही
सेमीफायनलचा सामना खरोखरच एक चांगलं रंगत आणण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागणार आहे, तो म्हणजेच श्लोक गारमेंट खर्सई या संघाला. धन्यवाद. चालू सामना आपण मैदानाकडे वळतोय. अर्थातच सुवर्ण गणेश दिव्यागर संघ श्लोक गारमेंट खरसई संघ, दोन संघांच्या दरम्यान हा सामना रंगतोय. खऱ्या अर्थानं एक चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामन्यामध्ये अजून बराच वेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा प्रकारे रणनीती असेल, कोणत्या प्रकारे रणनीती असेल. आज सुंदर या ठिकाणी चढाईचं प्रदर्शन, परंतु मजबूत क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचं. अगदी उपांत्य फेरीत खरोखरच एकही सामना त्या ठिकाणी पराजित न होता या ठिकाणी उपांत्य फेरीत अगदी सुंदर अशी खेळी करत या ठिकाणी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघ. श्री गणराच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे दिव्यागर भूमीमध्ये एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागर भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन एक लिलाव प्रक्रियेत आपण पाहिलं गेलं. लिलाव प्रक्रियेत या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी झाले. 8 संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. परंतु या मंडळाच्या वतीनं मी सर्व संघ मालकांचे व सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा धोक्याची घंटा थर्ड रेड साठी सज्ज त्या ठिकाणी अजय भाईदे, परंतु या ठिकाणी बाद व्हावं लागतंय. ते म्हणजे अजय या ठिकाणी बाद झालाय, परंतु त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 8 ज्याचे वारंवार चढाई आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया कशा प्रकारे खेळी असेल, कशा प्रकारे रणनीती आखली असेल ती म्हणजे श्लोक गारमेंट खरसई संघानं. मित्रांनो त्यांचा कमबॅक आपण पाहिलं मागील 2 सामन्यामध्ये, अतिशय चांगला कमबॅक त्या ठिकाणी आपण त्यांचं पाहत आलोय. परंतु या सामन्यामध्ये कशा प्रकारे कमबॅक असेल. 6 खेळाडूंच्या रणक्षेत्रात धावून गेलाय, तो म्हणजे सोहम तोडणकर सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाचा. सोहम आणि बोनससाठी या ठिकाणी प्रयत्न केलाय, परंतु या ठिकाणी यश संपादन अपयश आलंय बोनससाठी. परंतु त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 10 श्लोक गारमेंट संघाचं वारू रोखले जाते का. सुवर्ण गणेश दिव्यागरच्या प्रांगणात या ठिकाणी धावून गेलाय, तो जर्सी क्रमांक 10 श्लोक गारमेंट खरसई संघाचं वारू रोखलं गेलंय. मजबूत क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं खरोखरच सुंदर चुरस या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय, ती म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध श्लोक गारमेंट खरसई संघ. सोहम आधी विचारपूर्वक या ठिकाणी चढाई करतोय. आपल्या संघाची आपला संघ बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे याची जाणीव ठेवून अतिशय सुरेख खेळ या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे सोहम याची. आणि त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अजय भाईदे. थर्ड रेड धोक्याची घंटा. पाहूया सामना संपण्यासाठी अजून बराच वेळ आहे मित्रांनो. पलटवार होऊ शकतो, खेळामध्ये पलटवार होतो मित्रांनो. आपण पाहिलं क्रिकेटमध्ये देखील पाहिलं 1 चेंडू 13 धावा देखील झाल्यात, परंतु कबड्डीमध्ये देखील अगदी शेवटच्या चढाईवरती त्या ठिकाणी आपण पाहतो, या कबड्डीमध्ये अगदी शेवटच्या चढाईवरती देखील विजय घोषित केला जातो. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 8 श्लोक गारमेंट खरसई संघाकडनं बोनस मारण्याचा तो काट प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नाला यश आलंय का. यश आलंय, परंतु त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचा कर्णधार सोहम तोडणकर. पाहूया कशा प्रकारे सोहम देखील या ठिकाणी मैदानामध्ये खेळी करतोय. बोनस मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे सोहम याचा, परंतु पाहूया प्रयत्नाला यश येतोय का, कशा प्रकारे खेळी असेल सोहम याची. पुन्हा एकदा प्रयत्न बोनस गुण साठी, परंतु बोनस गुण या ठिकाणी प्राप्त केलाय, तो म्हणजे सोहम यानं. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 8 ज्याच्या वारंवार चढाई आपल्याला पाहायला मिळतात. तर पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी बोनस गुण मारण्याचा प्रयत्न करतोय
की रनिंग हँडच मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु रिकाम्या हाते मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सोम तोडणकर. दिव्यागर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय, तो म्हणजेच सोहम तोडणकर. संघ कर्णधार पदाची अगदी जाणीवपूर्वक खेळी करून मैदानामध्ये या ठिकाणी सोहम आपल्या संघाची या ठिकाणी आपला संघ बऱ्याचशा पुन्हा या ठिकाणी आघाडीवरती याची जाणीव ठेवून पुन्हा एकदा सोहम रिकाम्या हाते मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 ज्याची वारंवार चढाई पाहायला मिळते. रनिंग हँडच मारण्याचा प्रयत्न, परंतु आणि यश संपादन केलंय. थोडस जमलिंग पाहायला मिळालं. टाइम आउट घेतलं ते म्हणजे दिव्यागर संघानं रणनीती आखण्याचा टाइम या ठिकाणी आला, परंतु पाहूया कशा प्रकारे रणनीती असेल येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या वेळामध्ये. सामना संपण्यासाठी काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत, परंतु श्लोक गारमेंट खरसे संघाची रणनीती कशा प्रकारे असेल, कोणत्या प्रकारे असेल, प्रशिक्षक आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी रणनीती आखली जाते. एक चांगला कमबॅक आपण मागील 2 सामन्यामध्ये आपण खरसे संघाचा पाहिला, परंतु या सामन्यामध्ये उपांत्य फेरीचा हा सामना आपण पाहतोय. या सामन्यामध्ये कमबॅक करणं महत्वाचं आहे, यश संपादन करणं महत्वाचं आहे, विजय प्राप्त करणं महत्वाचं आहे, परंतु चढाईसाठी निघालाय तो म्हणजे सोहम तोडणकर. अगदी शांत चित्तेने या ठिकाणी चढाई करतोय. सोम यासाठी खुशखबर आलेली आहे. आपण जर बोनस प्लस 1 खेळाडू बाद केलात तर महेश भगत यांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्यास दिला जाईल. याची नोंद घ्यायची. सोम साठी खुश खबर आहे आणि सुंदर अँकल पाहायला मिळाला सोहम याच्याकडनं. या स्पर्धेचे निरीक्षक सन्माननीय जना पाटील सर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचंय. जना पाटील सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय. निकेत कोसबे आपली वाट पाहते. खऱ्या अर्थानं खरोखरच वाणी सर एक यशस्वी कमिटी या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून निवडली गेली. आज युट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण असू दे, एक सुंदर लाईव्ह प्रक्षेपण आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु पंचांच्या भूमिकेत अनिल राऊत सर आणि त्यांची टीम या ठिकाणी आपण पाहतोय कार्यरत आहेत या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत. परंतु या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः या प्रशिक्षक म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच जनार्दन पाटील सर या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला लाभले. खऱ्या अर्थानं पंचप्रमुख या ठिकाणी जना पाटील सर या ठिकाणी आम्हाला लाभले. खरोखर त्यांचं देखील मी या ठिकाणी सुवर्ण गणेश कबड्डी संघाच्या वतीने या ठिकाणी आभारी व्यक्त करतो. एक सुंदर रोमहर्षक सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय, परंतु चढाईसाठी निघालाय तो म्हणजे रोहितला या ठिकाणी गुण संपादन करावं लागेल. आपला संघ काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे. ती पिछाडी भरून काढण्यासाठी आणि सुंदर प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी रोहित देखील बाद झालाय. एक मजबूत क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाकडनं. आणि पुन्हा एकदा थर्ड रेस साठी निघालाय तो म्हणजे अजय भाईदे. डू ऑर डाय साठी आमंत्रित केलंय ते म्हणजे अजय याला. आणि सुरेख खेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या संघाला अगदी सुरेख अशी खेळी या ठिकाणी जबाबदारीपूर्वक खेळी या ठिकाणी आपली करतो तो म्हणजे सुवर्ण गणेश क्रीडा मंडळ संघाचा हा चढाईपट्टू जर्सी क्रमांक 9 या ठिकाणी आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 9 रिकामे हाते मागे परतलाय, परंतु त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर 1 गुण संपादन केलंय. पाहूया शेवटचा खेळाडू या ठिकाणी बाकी आहे. उर्वरित खेळाडू असेल जर्सी क्रमांक 10. पाहूया श्लोक गारमेंट खरसई संघाचं वारू रोखलं जातंय का.
आणि या ठिकाणी हा वारू रोखण्यास अपयश आलाय. बोनस प्लस 2 खेळाडू, टोटल 3 खेळाडूंचा बळी घेऊन आपल्या तंबूमध्ये सुखरूपपणे दाखल. जर्सी क्रमांक 10 आपण पाहतोय श्लोक गारमेंट खरसई संघाकडनं. त्याला प्रत्युत्तर असेल सोहम तोडणकर. सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचा कर्णधार सोहम तोडणकर. आणि सुरेख खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सुवर्ण गणेश दिव्यागर 25 गुण, श्लोक गारमेंट खरसई 16 गुण. काहीशा गुणांना आपला संघ या ठिकाणी पिछाडीवरती आहे याची जाणीव ठेवून या ठिकाणी रणनीती आखली जाते. याची जाणीव ठेवून या ठिकाणी रणनीती आखली जाते ती म्हणजे श्लोक गारमेंट खरसई या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. तर पाहूया कशा प्रकारे कमबॅक असेल तो म्हणजे श्लोक गारमेंट खरसई संघाचा. पिछाडी भरून काढताना आपल्याला पाहायला मिळेल का? त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 8 ज्याची वारंवार चढाई आपण पाहतोय ती म्हणजे श्लोक गारमेंट संघाचा हा 8 नंबरचा जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू. जर्सी क्रमांक 10 सोहम तोडणकर. जर्सी क्रमांक 10 आपण पाहतो क्रिकेटमध्ये भारतरत्न आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक देखील आपण पाहतोय ते म्हणजेच 10. परंतु 1 गुणाचा साठा आपल्या संघासाठी या ठिकाणी करून देतो तो म्हणजे सोहम. पुन्हा एकदा चढाई मार्फत श्लोक गारमेंट संघाचा जर्सी क्रमांक 10 वारू रोखलं जातंय का? पाहूया कशा प्रकारे चढाई असेल. अतिशय खोलवर चढाई या ठिकाणी प्रयत्न बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु यश संपादन केलंय. त्याला प्रत्युत्तर असेल सोहम तोडणकर. अतिशय सुरेख खेळी मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. सोमवरती खरोखर सुरेख खेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय प्रेक्षकांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय. काहीशा गुणांनी या ठिकाणी आपला संघ पिछाडीवरती आहे परंतु सोमला देखील माहिती होतं की आपला संघ बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे याची जाणीवपूर्वक या ठिकाणी चढाई त्या ठिकाणी त्याला करायची होती. परंतु एक चांगली खेळी मैदानामध्ये आपण पाहतोय एक चांगलं क्षेत्ररक्षण एक मजबूत क्षेत्ररक्षण पाहतो तो म्हणजे श्लोक गारमेंट खरसई संघाचा. मित्रांनो मी म्हटलं होतं की कमबॅक आपण पाहतो ते म्हणजे श्लोक गारमेंट खरसई संघाकडनं. आज 3 सामन्यामध्ये आपण कमबॅक पाहत आलोय परंतु गुण संपादन करतोय का? काहीशा गुणाने या ठिकाणी आपला संघ पिछाडीवरती आहे याची जाणीव ठेवून त्या ठिकाणी 3 खेळाडू शिल्लक आहेत परंतु गुण संपादन या ठिकाणी करतोय की आपला संघ या ठिकाणी बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे. सामना संपायला पंचांनी त्या ठिकाणी 3 मिनिटे घोषित केलेले आहेत. गुणफलक देखील आपण पाहतोय खरसई संघाचा या ठिकाणी 19 आणि दिव्यागर संघ 26. 7 गुणाची नाममात्र आघाडी या ठिकाणी आपण पाहतोय सुवर्ण गणेश दिव्यागर संघाची. सामना संपायला काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत. सुरेख सामना मैदानामध्ये रंगतोय. सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध श्लोक गारमेंट खरसई संघ. तर विनंती असेल उपांत्य फेरीत दाखल झालेला संघ सोमदाय श्रीवर्धन आपण या ठिकाणी एंट्री पॉइंटला तयारीत राहायचं आहे. गुण संपादन निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम निर्णय असेल. चला अनिल राऊत सरांनी या ठिकाणी बाद घोषित केलंय. काही गुणाची आघाडी या ठिकाणी सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचे आहे परंतु पाहूया काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत. सुरेख सामना मैदानामध्ये रंगतोय. सामना संपायला पंचांनी त्या ठिकाणी 2 मिनिटे घोषित केली. पाहूया ऑल आउट घेतलं जातंय का? कशा प्रकारे खेळी असेल. श्लोक गारमेंट खरसई संघाचे कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो मागच्या 2 सामन्यामध्ये आपल्याला वारंवार कमबॅक पाहायला मिळाला परंतु या सामन्यामध्ये कमबॅक पाहायला मिळतोय का? एक चुरशीचा सामना मैदानामध्ये रंगतोय. श्लोक गारमेंट खरसई विरुद्ध संघ असेल
सुवर्ण गणेश दिव्यागर, परंतु रिकामे हाती मागे परतावं लागलं. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर. धोक्याची घंटा अजय भायदे, गुण संपादन करावं लागेल. जर्सी क्रमांक 2. काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत सामना संपण्यासाठी, परंतु आणि सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. आणि या ठिकाणी गुण संपादन केले. यशस्वी खेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ती म्हणजे अजय याची. आणि सुरेख खेळी या ठिकाणी आपण पाहिली गेली, ती म्हणजे अजय याच्याकडनं. सुंदर खेळ, एक अष्टपैलू खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. चढाईच्या माध्यमातून आपण पाहतोय कर्णधार सोहम तोडणकरला आपला संघ अगदी बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे. काही क्षण या सामना संपण्यासाठी या ठिकाणी काही क्षण बाकी आहेत. आणि या दिव्यागर प्रीमियर लीग मध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ अर्थातच सुवर्ण गणेश दिव्यागर, अर्थातच यजमान संघ. आणि हा सामना जिंकलेला आहे सुवर्ण गणेश दिव्यागर या संघानं. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचे हार्दिक हार्दिक आभार. या ठिकाणी उपांत्य फेरीचा सामना असेल, एक मजबूत हाय व्होल्टेज सामना. सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध सोमजाई श्रीवर्धन. दोन संघांमध्ये या ठिकाणी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोहम तोडणकर, अजय भायदे, आपला कॅश प्राइज आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. सोहम तोडणकर आपला 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण घ्यायचा आहे. अजय भायदे आपला 600 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. सोहम तोडणकर, अजय भायदे या ठिकाणी आपला कॅश प्राइज घ्यायचा आहे. अजय भायदे, महेश भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभास या ठिकाणी आपण द्यायचा आहे 500 रुपयाचा कॅश प्राइज. सोहम याला सुरेख खेळी मैदानामध्ये आपण पाहतोय. तर या स्पर्धेचा अंतिम सामना सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध सोमजाई श्रीवर्धन. दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी अंतिम लढत. या दिव्यागर प्रीमियर लीग पर्व पहिलेचा अंतिम विजयी संघ कोण ठरणार हे पाहणं देखील रोमहर्षक ठरेल. व्यवस्थापक सदस्यांना विनंती असेल की या ठिकाणी आपण लाईन मारून घ्यायचं आहे. अंतिम सामन्याला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. व्यवस्थापक सदस्य विनंती करतोय की आपण या ठिकाणी लाईन मारून घ्यायचं आहे. अंतिम सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. या दिव्यागर प्रीमियर लीगचा अंतिम सामना सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध सोमजाई श्रीवर्धन. दोन महाबलाढ्य संघांमध्ये या ठिकाणी आपल्याला चुरस पाहायला मिळणार आहे. विनंती असेल सदस्यांना की आपण या ठिकाणी लाईन मारून घ्यायची आहे. ग्राउंड या ठिकाणी आखून घ्यायचं आहे. सुवर्ण गणेश दिव्यागर सदस्य